आरबीआयचं नवीन आर्थिक वर्षाचं पतधोरण आज जाहीर होणार। आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास सकाळी 10 वाजता नवीन पतधोरण जाहीर करणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर। भिवंडीतून सुरेश म्हात्रे तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी। मवियात भिवंडीच्या जागेवरून तिढा असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार जाहीर। भिवंडीत मवियाच्या सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपच्या कपिल पाटील यांच्यामध्ये थेट लढत। बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ज्योती मेटेंऐवजी बजरंग सोनावणेंना उमेदवारी। आता भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनावणे मैदानात। बजरंग सोनावणेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर केज शहरामध्ये कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी। बीड लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडेंकडून महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा। भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जल्लोष। सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भिवंडीत कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी। भिवंडी लोकसभा मतदारसंघातर्फे मवियाकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कल्याणमध्ये जल्लोष। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नृत्य करून आनंद। भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या 10 वर्षांच्या कालावधीमुळे भिवंडी लोकसभा 20 वर्ष मागे गेली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रेंची कपिल पाटील यांच्यावर टीका। भिवंडी लोकसभेसाठी मवियाकडून सुरेश म्हात्रेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते नाराज। वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली। इच्छुक उमेदवार दयानंद चोरगेंची प्रतिक्रिया। पक्षानं संधी दिल्यास साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। प्रकाश आंबेडकरांनी मतांचं विभाजन करू नये, चव्हाण यांचं आवाहन। कल्याण लोकसभेत निगेटिव्ह सर्वे आल्यामुळे श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झाली नसेल। श्रीकांत शिंदे यांची अधिकृत घोषणा होत नसल्यावरून वरुण सरदेसाईंचा टोला। कोणतीही निवडणूक सोपी किंवा अवघड नसते। आम्ही गेल्या 10 वर्षात केलेल्या कामावर निवडणुकीत उतरू, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। म्हाडा लोकसभा मतदारसंघातून उत्तम जानकरांच्या शिष्टमंडळानं घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। म्हाडा लोकसभेचे उमेदवार रणजित निंबाळकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त। महाविकास आघाडीकडून बाहेर पडण्याची प्रकाश आंबेडकरांची भूमिका चुकीची, भाजपला फायदा होईल अशी वंचितची भूमिका। काँग्रेस नेते भालचंद्र मुंडगेकर यांचा गंभीर आरोप। उपकाराची पदं भोगलेल्यांनी प्रकाश आंबेडकरांबद्दल बोलू नये, वंचितचे प्रवक्ते फारुख अहमद यांचा भालचंद्र मुंडगेकर यांना इशारा। उमेदवार बदलानंतर नाशिक, ठाणे आदी रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंपुढे पेच। नाशिकमधून भुजबळांची प्रचाराची तयारी पूर्ण। रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे लागले प्रचाराला, तर ठाण्याच्या जागेवर भाजपचा आग्रह। भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। अर्चना पाटील यांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी। 100% निवडून येणार, उमेदवारी दिल्लीवरून आली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्चना पाटील यांची प्रतिक्रिया। अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर होता। धाराशिवमध्ये जल्लोष। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्यांची आतषबाजी। अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य। उमरगा तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबा जाफरी यांचा राजीनामा। निष्ठावंत सुरेश बिराजदार यांना डावलल्यानं बाबा जाफरींकडून खंत। धाराशिव लोकसभेत अर्चना पाटील यांचा सामना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांची। 2019च्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांकडून अर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंग पाटील यांचा पराभव। सांगलीच्या जागेवरून लवकरच तोडगा निघेल, विश्वजित कदम यांचा प्रामाणिक प्रयत्न। त्यांची नाराजी स्वाभाविकच, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाकडून निवडणुकीदरम्यान आचारसंहितेच्या उल्लंघनावर नजर ठेवण्यासाठी देशातील अनेक जिल्ह्यात कंट्रोल रूम तयार। सोशल मीडियावरील प्रचारावरही निवडणूक आयोगाची करडी नजर। नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला 7 लाख मतं मिळणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचा दावा। बुलढाण्यातून महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। महायुतीच्या प्रतापराव जाधवांशी सामना।
नाना पटोलेंनी अकोलेकरांची माफी मागावी, अमोल मिटकरींची मागणी. अकोल्याचे भाजप खासदार सध्या व्हेंटिलेटरवर, हे लोक त्यांचे व्हेंटिलेटर कधी काढणार सांगता येणार नाही, पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य. अकोल्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचारासाठी नाना पटोले अकोल्यात. भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांची अकोल्यातून बंडखोरी. अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल. भाजपकडून अनुप धोत्रे निवडणुकीच्या रिंगणात. वर्धा लोकसभेसाठी मवियाकडून डॉक्टर उमेश वावरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून काढली रॅली. रॅलीत नागरिकांचा सहभाग. भाजप व्यक्तीसाठी काम करत नाही तर देशासाठी काम करणारा पक्ष, भाजपचे आमदार मदन येरावार यांचं वक्तव्य. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं सत्य जगासमोर आलं. जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवल्यानंतर खासदार नवनीत राणा यांची भावुक प्रतिक्रिया. अकोल्यातून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि नारायणराव गव्हाणकर यांच्यात चौरंगी लढत. कोल्हापूरच्या सरवडे गावात एका कार्यक्रमानिमित्त संभाजीराजे आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची भेट. वडील शाहू महाराजांसाठी संभाजीराजेंकडून जोरदार प्रचार. प्रचारादरम्यान विरोधी उमेदवारांची भेट. नांदेडमध्ये दिवंगत शंकरराव चव्हाण स्मृतीस्थळाला फडणवीसांची भेट. फडणवीसांनी शंकरराव चव्हाणांचा जीवन प्रवास जाणून घेतला. ज्या प्रश्नाला अर्थ नाही अशा प्रश्नाला उत्तर देत नाही. विरोधकांकडून अफवा पसरवण्याचं काम. जागा वाटपाबाबत भाजपच्या दबावासमोर मुख्यमंत्री झुकले का, या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर. हिंगोलीत महायुतीचं शक्ती प्रदर्शन. महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन. हिंगोलीत भाजपकडून बंडखोरी. महायुतीकडून इच्छुक असलेले भाजपचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी भरला उमेदवारी अर्ज. माढा लोकसभेसाठी महादेव जानकरांच्या युटर्नमुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड नाराज. उमेदवार द्यायचा की नाही याबाबत चर्चा सुरू. परभणी लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट. वंचितनं उमेदवार ऐनवेळी बदलला. बाबासाहेब उगले यांच्याऐवजी पंजाबराव डक यांना उमेदवारी. पंजाबराव डक यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. राज्यात काँग्रेसकडून सभांचा धडाका. राहुल गांधींची 13 एप्रिलला भंडारा गोंदियात सभा. 14 एप्रिलला चंद्रपुरात प्रियंका गांधींची तर 9 एप्रिलला रामटेकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंची सभा. यवतमाळ वाशिमच्या शिवसेनेच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना विद्यमान खासदार भावना गवळी गैरहजर. तिकीट कापल्यामुळे भावना गवळी नाराज असल्याची चर्चा. राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात परंतु भावना गवळी यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. भावना गवळी आणि माझं दुःख सारखं. गवळींना भेटणार नाही, एकत्रितपणे काम करणार. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया. उमेदवारांचा बदल हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय. भाजपकडून कोणताही दबाव नाही. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. नाना पटोलेंचं भाजपसोबत साटलोट. पटोले भाजपमधील जवळच्या नेत्यांसोबत बंद दाराआड चर्चा करतात. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांचा आरोप. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि पक्षाचा अध्यक्ष कोण हे निवडणूक आयोगानं ठरवून दिलंय. शरद पवार पक्षाच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची टीका. ज्यांनी देशाला 50-60 वर्ष मागे टाकून ठेवलं त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम पसंत नाही. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका. सुनेत्रा पवार आल्या तेव्हापासून सुप्रिया सुळेंची दमछाक होतीये. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका. 8 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच चंद्रपुरात सभा. भाजपचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सभा. माझा प्रचार फक्त विकासाच्या मुद्द्यावर. प्रणिती शिंदे यांचा राम सातपुतेंना टोला. तर मोहिते पाटील मवियात आले तर फायदाच होईल. प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया. शेतकरी कामगार पक्षाचे अनिकेत देशमुख शरद पवारांच्या भेटीला. माढा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी.
म्हाडा लोकसभा मतदारसंघासाठी अनिकेत देशमुखांबाबत शेतकरी कामगार पक्ष आग्रही, शरद पवार जो आदेश देतील त्यानंतर तयारी करू, शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख यांची प्रतिक्रिया. काँग्रेस पक्ष आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल बोलण्याची क्षमता तुमच्यात नाही. काँग्रेस पक्षानं अनेक वेळा तुमचा अट्टहास माफ केला, पण आता नाही. वर्षा गायकवाड यांची संजय निरुपम यांच्यावर टीका. अकोला काँग्रेस उमेदवार अभय पाटील यांनी घेतली माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची भेट. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना दोघांची भेट. निलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज 16 तारखेला भरणार. आमदार रोहित पवारांची माहिती. मवियाच्या 35 जागा निवडून येतील, रोहित पवारांचा दावा. रत्नागिरीत शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक. पालकमंत्री उदय सामंत बैठकीला उपस्थित. किरण सामंतांनाच उमेदवारी मिळावी, कार्यकर्त्यांची भूमिका. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नारायण राणेंना विश्वासात घेऊन मागू, इच्छुक उमेदवार किरण सामंत यांची प्रतिक्रिया. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. नारायण राणे ज्या पक्षात गेले तिथे त्यांनी गद्दारी केली, आमदार वैभव नाईकांची टीका. उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ असल्याचं वैभव नाईक यांचं वक्तव्य. रायगड लोकसभेसाठी शिवसेना पक्षप्रतोद भरत गोगावलेंकडून सुनील तटकरेंच्या प्रचाराची सुरुवात. घड्याळ चिन्हावर बटन दाबण्याचं गोगावलेंकडून आवाहन. भाजपच्या वर्धापन दिनी पुण्यात भाजपचं घरचोला अभियान. मुरलीधर मोहन यांच्या प्रचारासाठी पुण्यात भाजप 3 लाख घरांमध्ये विशेष पत्रक वाटणार. साताऱ्याच्या महाबळेश्वर तालुक्यात उदयनराजेंनी घेतल्या विविध कार्यकर्त्यांच्या भेटी. यावेळी भिलारच्या एका आर्टिफिशियल जंगल सफारीत देखील उदयनराजे सहभागी. निवडणूक लढवणारच भाजप खासदार उदयनराजेंचा निर्धार. शरद पवार वडीलधारी, त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं अयोग्य, उदयनराजेंची प्रतिक्रिया. भाजपला शरद पवारांना संपायचे, त्याशिवाय त्यांचं जातीय राजकारण इथे टिकणार नाही. जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर निशाणा. अजूनही वेळ गेलेली नाही, वंचितला किती जागा हव्यात हे प्रकाश आंबेडकरांनी सांगावं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं आंबेडकरांना आवाहन. रायगडचे ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीतेंकडून प्रचारातला जोर. सुनील तटकरे विश्वासघातकी, अनंत गीतेंची टीका. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये इंडिया आघाडीची बैठक. माकप व्यतिरिक्त इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित. 15 मे रोजी उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये जाहीर सभा. ठाकरे गटाचे नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजेंच्या प्रचारार्थ ठाकरेंची सभा. नाशिक लोकसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू. 1 ते 2 दिवसात महायुतीचे उमेदवार घोषित करू, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. ठाकरे गटात प्रवेश केलेले उन्मेष पाटील आणि करण पवार यांचं कार्यकर्त्यांकडून जळगावात जल्लोषात स्वागत. करण पवारांना ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी. निवडणूक लढवणार मतविभागांची चिंता. जे उमेदवार उभे करत आहेत त्यांनी करावी, राजू शेट्टींच्या विरोधकांवर पलटवार. अहमदनगर जिल्ह्यातील असंतुष्ट लोकांची मूठ बांधून विखेंना नेस्तनाबूत करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न. राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर आरोप. 2019 मध्ये वर्सोवा विधानसभा मतदारसंघात संजय निरुपम यांच्यामुळे माझा पराभव झाला. काँग्रेसचे नेते बलदेव खोसा यांचा आरोप. अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या रॅलीत आलेल्या लोकांपैकी अर्धी मतं आमची. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. तर नवनीत राणा निवडणुकीत 3ऱ्यांदा किंवा 4थ्या नंबरवर जाईल, बच्चू कडू यांचा दावा. अकोल्यामध्ये तक्रार घेऊन आलेल्या दिव्यांग महिलेनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मायेनं मिठी मारली. मवियाचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचारात सभेतील प्रसंग. आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं. आमिर खान, महेश कोठारे, श्रेया बुगडे यांचं मतदारांना आवाहन. करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनात अहवालातून धक्कादायक माहिती समोर. अंबाबाईच्या मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज. रत्नागिरीमधील मठ गावात शिमगोत्सवानिमित्त पालखी सोहळा. पालखीला विविध फुलांची सजावट. पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या उत्साहानं सहभागी.
अलिबागच्या नामकरणाला शेकापच्या जयंत पाटलांचा विरोध. अलिबाग हेच नाव राहिले पाहिजे. अलिबागची वैशिष्ट्य जगात पोहोचल्यानं त्यात बदल करणं चुकीचं. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. महानगरपालिकेच्या जालना दायकवाडी पाणी पुरवठा योजनेची वीज पुरवठा खंडित. महावितरणाची थकबाकी या पोटी ही कारवाई करण्यात आली. 4,07,00,000 रुपयांची थकबाकी. पाण्याच्या टाकीवर झाकण बसवण्यासाठी पालिकेकडे पैसे नसतील तर मुंबईत माणसाच्या जीवनाची किंमत काय? मुंबई हायकोर्टाचा मुंबई महापालिकेला सवाल. वडाळ्याच्या पाण्याच्या टाकीत पडून 2 मुलांच्या मृत्यूची हायकोर्टाकडून गंभीर दखल. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 15 दिवस उष्णतेची लाट. पुणे वेधशाळेचा अंदाज. सांगली, सातारा आणि सोलापूरमध्ये पाण्याची भीषण टंचाई. मात्र इतक्या गंभीर मुद्द्यांकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष. जयंत पाटील यांची एक्स माध्यमावर पोस्ट करत सरकारवर टीका. भिवंडी श्रमजीवी संघटनेचा एक हाती हंडा एक हाती दांडा अशा पद्धतीचा मोर्चा. भिवंडीतील अनेक गावात आदिवासी पाड्यांवर पाणी उपलब्ध नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप. पुणेकरांवर पाणी टंचाईचं संकट. पुणे महानगरपालिकेकडून दररोज 1150 टँकर्सनं वेगवेगळ्या भागामध्ये पाणी पुरवठा. धुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत फक्त 25% इतकाच जलसाठा शिल्लक. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 85% विहिरींचं अधिग्रहण. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कलिंगडाची मोठी आवक. महाराष्ट्रातील कलिंगडाबरोबरच चेन्नईतील कलिंगडाला मोठी मागणी. वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला उच्चांकी दर. 11,150 रुपये प्रति क्विंटल तुरीला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नागपूर विमानतळावर कस्टम्स विभागाकडून 8,81,00,000चे ड्रग्ज जप्त. या प्रकरणी एकाला अटक. अंमली पदार्थ तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील नागपूरमध्ये ही सर्वात मोठी कारवाई. मुंबई गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील हमरापूर फाटा इथं गवताला आग. पार्किंग करण्यात आलेल्या 2 मोटरसायकल जळून खाक. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी एजन्सीजकडून घेतलेले बियाणं बोगस निघालं. गव्हाची लागवड करूनही पिकाची वाढच झाली नसल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. बनावट कागदपत्र तयार करून न्यायालयातून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या 5 आरोपींना अटक. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई. आरोपींकडून रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट, कंपनी पेमेंट स्लिप जप्त. बीडच्या लिंबा गणेश इथं मारुती मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड. गावकरी संतप्त. मूर्तीची तोडफोड करणाऱ्याला तात्काळ अटक करा. गावकऱ्यांचं पोलिसांसमोर मागणं. नवी मुंबईत ईडीची धमकी देत वृद्ध महिलेची 80 लाखांची फसवणूक. या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. मुंबईच्या सीपी टँक परिसरातील दुकानांना भीषण आग. आगीत दुकानासह 2 गाड्या जळून खाक. मुंबईच्या कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अपघात. सुदैवानं अपघातग्रस्त कारमधील व्यक्तींना कुठलीही दुखापत नाही. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी घेतली राज्यसभा खासदार म्हणून शपथ. राजस्थानमधून सोनिया गांधी राज्यसभेवर. भाजप खासदार हेमा मालिनी यांनी भरला उमेदवारी अर्ज. उत्तर प्रदेशच्या मथुरामधून हेमा मालिनी निवडणुकीच्या रिंगणात. सई ताम्हणकरनं घेतलं शिर्डीतील साईबाबांचं दर्शन. माध्यान्ह आरतीला देखील सई ताम्हणकर सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.